चंद्रपुर महानगरपालिका के चुनाव को लेकर आज सुबह से ही मतदाताओं में उत्साह देखने को मिला। गौरतलब है, लगभग 8 वर्षों बाद चंद्रपुर महानगरपालिका का चुनाव होने जा रहा है। वहीं इस मौके पर विधायक सुधीर मुनगंटीवार ने अपनी धर्मपत्नी के साथ जाकर मतदान किया। तो आइए सुनते हैं मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए विधायक सुधीर मुनगंटीवार ने क्या कहा। चंद्रपुर महानगर पालिका के लिए आज सुबह से ही मतदान प्रक्रिया आरंभ हुई, जहां बड़ी संख्या में पुरुष महिलाओं के साथ युवक युवतियों ने मतदान किया। कुछ मतदान केंद्रों पर बड़ी संख्या में मतदाता कतारों में खड़े दिखाई दिए। वहीं राज्य के पूर्व मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार ने अपनी धर्मपत्नी सपना मुनगंटीवार के साथ जाकर मतदान किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर उपस्थित मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए उन्होंने क्या कहा। आज सहपरिवार मतदानागमी आलो। खरं तर जेव्हापासून मतदानाचा अधिकार प्राप्त झाला त्या क्षणापासून नियमितपणे मतदानागमी जातो। शेवटी माझं मतदान हे माझं राष्ट्रीय कर्तव्यही आहे, आमचं मतदान हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे। आम्ही दोघांनीही आपलं राष्ट्रीय कर्तव्य आज पूर्ण केलं। लोकशाहीमध्ये मतदान करणं हे आमच्या सर्वांवरची आवश्यकता आहे, दायित्व आहे आणि ते मतदान करून विकासासाठी शेवटी हे शहर आमचं तुमचं सर्वांचं आहे। हे शहर महाराष्ट्रात वेगाने पुढे जावं ही इच्छा आहे आणि मला विश्वास आहे की आमची जनता ही निश्चितपणे अतिशय उत्तम पद्धतीने मतदान करत योग्य निर्णय करेल हा विश्वास आहे। या संदर्भात काही क्रांतिकारी बदल केलेच पाहिजे। मतदान करणं हे अनिवार्य करण्याचा कायदा करता येईल का तपासलं पाहिजे। मतदानाच्या संदर्भामध्ये मतदार याद्या या अतिशय दोषरहित होण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे। प्रत्येकाचे मोबाईल नंबर आहे, आधार कार्ड लिंक आहे, तर याचा उपयोग करून असणारा डेटाबेस करून त्यांना त्यांचं सेंटर त्यांचा नंबर पोहोचवता येईल का याचा विचार केला पाहिजे। आणि या दृष्टीने खरं तर आजच सकाळी जेव्हा मी टीव्ही सुरू केला तेव्हा बातम्या बघितल्यावर आम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर आमचे एक मंत्री राज्याचे त्यांचं मतदार यादीत नाव नाही आणि ते उभे आहे टीव्ही चॅनलवर पाहिलं की मंत्र्याचंच नाव मतदार यादीत नाही। सामान्य लोकांच्या जीवनामध्ये त्यांचं कर्तव्य निभवण्यासाठी बिचारे लाईनीत उभे राहतात, हो 2-2 तास लाईनीत उभे राहतात। त्यांना सॅल्यूट केला पाहिजे अशा मतदारांना। काही त्यांना लाभ होणार नाहीये, फक्त देशाप्रती आणि या देशासाठी हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून ते मतदान केंद्रावर 2 तास उभे राहतात। तर आपल्याला प्रशासनाला या दृष्टीने बदल केला पाहिजे। आम्ही एक एक निवडणूक लोकसभा विधानसभेची घेतो तर राज्यामध्ये आयोगाचा खर्च 3,000 3,500 कोटी एकेका निवडणुकीला लागतो। मागच्या 24 मध्ये आमचा खर्च 5,500 कोटीचा निवडणूक आयोगाचा आहे, प्रशासनाचा आहे। मग 5,500 कोटीचा खर्च करून त्याचा उपयोग काय? तर मतदार बेचैन आहे, मतदार कुठेतरी चौकात उभे राहून मला मतदान करता येत नाही त्याचं दुःख व्यक्त करताय। ही आमच्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे आणि सर्वांनी मिळून याची चिंता केली पाहिजे। 25 जानेवारी हा मतदार जागृती दिवस आहे। मला वाटतं की हा दिवस फक्त कागदावर न ठेवता आता मात्र या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे आणि मीही स्वतःच्या मनाला हा निर्णय केला आहे की मी स्वतःही यामध्ये काय योगदान देता येईल यासाठी तरुणांना आवाहन करून आमच्या तरी मतदारसंघात आमची यादी ही दोषरहित करण्यासाठी मी स्वतः लक्ष देतो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।